नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, बिना अस्तरचा ब्लाऊज शिवायला खूप कंटाळा येतो. तर मी कोणते टिप्स आणि ट्रिक वापरून बिना अस्तरचे कंटाळा न येता ब्लाऊज शिवते ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी व्हिडिओमध्ये बिना अस्तरचा ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण दाखवणार आहे आणि त्यासोबत मी तुम्हाला ट्रिक्स दाखवणार आहे, म्हणजे सांगणार आहे ट्रिक्स की कोणत्या वापरून तुम्ही न कंटाळा येता तुम्ही ब्लाऊज शिवू शकता बिना अस्तरचा. तर बघा, हा आहे 36 साईजचा आहे, कटोरी ब्लाऊज आहे. तो बिना अस्तरचा आहे आणि इथे मी पेपर पॅटर्न ठेवून मी कटिंग करून घेतलेली आहे आणि मी स्टिचिंग पण याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि तुम्हाला जी मी वापरते ट्रिक्स आणि दिवसाला 5-6 ब्लाऊज हे न कंटाळा येता मी हे असे बिना अस्तरचे ब्लाऊज शिवू शकते. त्यासाठी मी जे वापरते ट्रिक्स तुम्हाला मी पण सांगणार आहे आणि ते तुम्ही वापरून तुम्ही पण न कंटाळा येता शिवू शकता. तर बघा, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा मैत्रिणींनो, काय करायचं आहे आपल्याला, अगोदर सुरुवातीला हे कटिंग करते वेळेस सगळे पार्ट एकदाच कटिंग करून ठेवायचं आहे सगळे, म्हणजे मशीनवरती बसल्यानंतर कोणतेही पार्ट कट करण्याची किंवा उठण्याची आवश्यकता लागणार नाही अशा पद्धतीने. आणि काही जणांना खूप कंटाळा येतो साधा ब्लाऊज शिवायला आणि अस्तरचा सोपा वाटतो, पण अस्तरच्या ब्लाऊजलाच खूप वेळ लागतो आणि साधा ब्लाऊज जो बिना अस्तरचा आहे तो अगदी 15 मिनिटामध्ये होतो, पण त्याला खूप कंटाळा येतो आपल्याला शिवायला. पण जर तुम्ही काही ट्रिक वापरल्या तर अजिबात तुम्हाला कंटाळा येणार नाही. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जो साधी ब्लाऊज आहे ते सगळं फ्रेश मूडमध्ये सुरुवातीला अस्तरचा ब्लाऊज शिवण्याच्या अगोदर सुरुवातीला हेच ब्लाऊज मशीनवरती बसल्यानंतर हे साधे ब्लाऊजच सुरुवातीला शिवायला घ्या, कितीही कंटाळा आला असेल तर. कारण सुरुवातीला हा कंटाळा वाटेल, मग पुन्हा नंतर तुम्हाला हे सगळे अगोदर जर शिवलात, मग पुन्हा अस्तरचा तर आपल्याला आवडीचा आहेच शिवायला. तर अगोदर हा कंटाळवाना जो ब्लाऊज असतो साधा बिना अस्तरचा तो आधी शिवून घ्यायचा आणि मग नंतर अस्तरचा शिवायचा. याच्याने पण आपलं कंटाळा जो आहे तो सकाळी फ्रेश मूडमध्ये आपला कधी तुम्हाला शिवून निघेल, तुमचा ब्लाऊज शिवून निघेल हे पण तुम्हाला कळणार नाही अशा पद्धतीने लवकर शिवलात तर, म्हणजे फ्रेश मूडमध्ये. आणि जर काम आपल्याला भरपूर असतं आणि फ्रेश आणि मूड खराब असा काही आपल्याला जमणारच नाही, कारण ब्लाऊज आपल्याला तर शिवून वेळेवरती द्यायचं असतंच. आवड जी आहे तिथे सवड असतेच असे म्हणतात, ते खरंच आहे बघा. तर जर आपल्याला हा ब्लाऊज रेडी कसाही कंटाळा आला तर आपल्याला शिवून तर द्यावाच लागेल. त्यासाठी मग सुरुवातीलाच फ्रेश मूडमध्ये अगोदर सुरुवातीला हे पूर्ण साधे ब्लाऊज शिवून घ्यायचे आणि मग नंतर अस्तरचे घ्यायचे. आणखीन एक ट्रिक सांगते तुम्हाला की तुमच्या आवडीचे गाणे मोबाईलवरती लावायचे आणि मग नंतर बसायचं शिवायला मशीनवरती. तर तुम्हाला ब्लाऊज शिवता तुम्हाला कळणार पण नाही की तुम्ही साधे ब्लाऊज जे कंटाळा येतात शिवायला ते कधी किती शिवलात आणि काय नाही ते तुम्हाला कळणार पण नाही. तुमच्या आवडीचं देवाचं किंवा तुमच्या आवडीचं कोणतंही गाणे मोबाईलवरती लावून तुम्ही शिवू शकता. तर मी अशीच पद्धत वापरते आणि दिवसाला 5-6 तरी सहज साधे ब्लाऊज शिवून टाकते. कंटाळा अजिबात वाटत नाही, कधी शिवून होतात हे पण कळणार नाही आपल्याला. तर मैत्रिणींनो, असं बोलता आपला बघा अर्धा तरी ब्लाऊज शिवून झालेला आहे. तर बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही ट्रिक ही वापरून जर तुम्ही ब्लाऊज शिवायला बसला तर तुमचे कधी ब्लाऊज होतील हे तुम्हाला पण कळणार नाही. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ट्रिक आणि टिप्स जर माझ्या आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असे छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल.
तर बोलता बोलता आपला ब्लाऊज अर्धा कंप्लीट झालेला आहे, हे पण आपल्याला कळालं नाही आहे. तर बघा आता पाठीमागचा मी टक्स टाकून घेत आहे. तर शोल्डरपासून मधोमध करून घेतला आणि टक्स टाकून घेतला. तर पाठीमागचा भाग कोणाकोणाचा असं उचलतो किंवा वरती जातो, त्यासाठी बघा अशा दोन्ही एक साथ फोल्ड करायचा आणि मग नंतर अर्धा इंचाने कमी करायचं कडेने आणि मग नंतर पाठीची पट्टी लावून घ्यायची आहे. त्यावरती शिलाई करायची, मग पुन्हा नंतर त्यावरती द्यायची आपल्याला दाबटीप. दाबटीप दिल्यानंतर आतमधून आपल्याला दुमटून पट्टी वरती एक शिलाई देऊन घ्यायची आहे. 5 नंबरची शिलाई तुम्ही करू शकता यावरती, म्हणजे आपल्याला हात शिलाई करते वेळेस सोपं जाईल. तर आता बाही घ्यायची आहे आपल्याला. तर साधी बाही जी आहे ती आपल्याला 1 इंचाने पुढून दुमटून घ्यायचं असतं फोल्ड करून. तर मी पाठीमागालचा आणि पुढचा जो भाग असतो खोल जो असतो तो पुढचा असतो आणि फुगीत जो असतो तो पाठीमागालचा असतो. तर त्यासाठी मी बघा ओळखायला यावं म्हणून मी पुढचा जो मोंढ्याचा आकार आहे बाहीचा तिथे टिक करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आता आपण गळा चेक करून घेऊयात. तर थोडासा आकार देऊन त्याला घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे गळपट्टी लावून घ्यायची, म्हणजे पायपिंग करून घ्यायची आहे. तर त्याआधी शोल्डर जोडून घेऊयात आणि पायपिंग करून घेऊयात. अगदी 15 मिनिटामध्ये तुम्ही तुमचा साधा ब्लाऊज शिवू शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही मी सांगितलेल्या ट्रिक्स जर तुम्ही वापरलात तर. तर आता इथे आपण पायपिंग करून घेऊयात. तर तिरक्या पट्ट्या जी मी काढलेल्या आहेत ते आहेत 1 इंचाच्या आणि एकाला एक असं जोडून मी एक लांब अशी पट्टी तयार करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने मी आता बघा जोडून घ्यायचं आहे. जिथे जो खोलगट भाग आहे गळ्याचा तिथे अजिबात ओढायचा नाही आहे खालच्या ब्लाऊजचा, आणि पट्टी जी आहे आपली तिरकस ती थोडीशी ओढून घ्यायची आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे. जितका तुम्ही शिलाई मार्जिन सोडला आहे तितका एकदम कमी. खूप छान पद्धतीने पायपिंग येतो. अशा पद्धतीने जर तुम्ही शिवलात तर. आणि माझ्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ आहेत. तुम्हाला ब्लाऊज शिकायचे असेल तर तुम्ही स्वतःचा ब्लाऊज शिवू शकता. काही खूप सारे असे पेपर पॅटर्न आहेत. सगळ्या साईजचे पेपर पॅटर्न मी कटिंग करून दाखवलेले आहे आणि ब्लाऊज पण कटिंग करून दाखवलेला आहे. स्टिचिंग पण आहे. खूप सारे सावकाश पद्धतीने आणि सोप्या पद्धतीमध्ये मी सविस्तर माहितीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ माझ्या चॅनलवरती जाऊन सगळे व्हिडिओ चेक करून बघा तुम्ही आणि तुम्हाला पण नक्की येईल. तर बघा पायपिंग आपण इथे करून घेतलेली आहे. तर आता इथे आपली पायपिंग झालेली आहे. तर आता इथे आपण बाही जोडून घेऊयात. तर बाही बघा मधोमधचा पॉईंट आपण काढलेला आहे आणि तो शोल्डर तिथे ठेवायचा आणि असे चेक करून मग नंतर आपण शिलाई करून घ्यायची आहे. आणि डबल टिप द्यायला विसरायचं नाही आहे. जिथे डबल टिप द्यायची आहे तिथे डबल टिप द्यायचीच, अजिबात विसरायचं नाही तर मग ब्लाऊज लवकर उसवतो आणि मग कस्टमरची कटकट असते. याच पद्धतीने बघा मी दुसऱ्या ब्लाऊजची पण दुसऱ्या बाही पण जोडून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान छान व्हिडिओला नक्की कमेंट पण करा. तर बघा फिटिंग करायची आहे आपल्याला. तर मी पाठीमागचा भाग पाठीमागे जोडून घेतला आणि पुढचा जो हुक लूक पट्टीचे आहेत ते दोन्ही पण जोडून घेतले आणि खून करून घेतलेली आहे. तर खून जिथे आहे तिथे आपण ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायचं आहे. तर फिटिंग केल्यानंतर तुम्हाला दाखवते फिनिशिंग आणि फिटिंग आपली एकच नंबर आलेली आहे. तर नक्की तुम्ही पण ट्राय करा. अशा पद्धतीने तुम्ही सराव खूप केला तर मग तुम्हाला फिनिशिंग खूप छान पद्धतीने येईल. फिनिशिंगसाठी सराव खूप महत्त्वाचा आहे. तर आता बघा आपण पलटून ब्लाऊज बघूया. खूप छान पद्धतीने फिटिंग छान आलेली आहे बघा.
तर मैत्रिणींनो, जर तुम्हाला कंटाळा येत असेल साधा ब्लाऊजचा, तर ही मी सांगितलेली ट्रिक वापरून तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर पुन्हा भेटूया नवीन एक छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.